डोंबिवली MIDC मधील इंडो अमाइन्स कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे। MIDC फेज 2 मधील इंडो अमाइन्स या केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे। त्यात कंपनीचे 3ही प्लांट्स जळून खाक झालेत। अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र कंपनीमध्ये केमिकल असल्याने आग पसरत चालली आहे। तर शेजारच्या मालदे कंपनीलाही ही आग लागलेली आहे आणि त्याचप्रमाणे अभिनव शाळेजवळच ही कंपनी असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेच्या वाहनांनी देखील पेट घेतल्याचं कळत आहे। आत्ताची स्थिती काय? सकाळी 10:30 पावणे 11च्या दरम्यान इंडो अमाइन्स लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली आणि ती आग त्या कंपनीसोबतच शेजारी जी मालदे कॅपॅसिटर्स कंपनी आहे त्या कंपनीला पण ती पसरली। सुरुवातीच्या फेजमध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते, परंतु घटनेची माहिती मिळताच लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस मदत या ठिकाणी आली। सर्व इथला एरिया इव्हॅक्युएट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं की सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाही। या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं, त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमचे तिथे गेले, प्रशासनाला विनंती केली आणि तेथील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। सध्याची काय नेमकी आहे आणि कधीपर्यंत आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये? सध्या आता आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे। साधारणतः एक अर्धा पाऊण तासामध्ये आग पूर्ण विझेल। सध्या जी कॅपॅसिटरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काही केबल्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळे त्याचा काळा जो धूर आहे तो इथे दिसून येत आहे, परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता यश येत आहे। सर, बाजूच्या कंपनीमध्ये देखील आग लागली होती, तर तिथे काही कर्मचारी होते का आणि कशा पद्धतीने त्यांनी दोन्ही आग लागली त्यावेळेस दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी होते, परंतु प्रशासनाने कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने सर्व कर्मचारी बाहेर गेल्याची माहिती कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला दिलेली आहे। सर, कसली कंपनी होती यामध्ये काय माहिती काय? इंडो अमाइन्स। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आतिश भोईर थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आतिश, डोंबिवली MIDC मधील इंडो अमाइन्स या कंपनीला आग लागलेली आहे, आता सध्याच्या घडीला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? इंडो अमाइन्स जी कंपनी आहे तिला लागली होती आणि आगीवरती आता नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। महानगरपालिकेच्या 10 ज्या गाड्या आहेत त्या अग्निशामकच्या गाड्या त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। बाजूला जी मालदे कंपनी जी आहे तिला देखील आग लागली, ती सुद्धा आगीमध्ये पूर्ण भस्मसात झालेली आहे। काही दिवसापूर्वीच डोंबिवली फेज 2 मध्ये आग लागलेली, त्यामध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झालेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज पुन्हा डोंबिवली ही हादरलेली आहे। MIDCच्या बाजूलाच एक अभिनव शाळा आहे, त्या अभिनव शाळेमध्ये काही वर्ग सुरू होते, मात्र जशी आग लागली त्यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी शाळेला लगेचच जी मुलं आहेत त्यांना पाठवण्यात आलेली आहे आणि ती शाळा जी आहे तिला सुट्टी देण्यात आलेली आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णतः पोलिसांनी जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। अग्निशमन दल जे आहे ते कल्याण महापालिकेच्या MIDC तर्फे उल्हासा अंबाडा बदलापूरच्या ज्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या। आगीवरती मात्र नियंत्रण जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। 1 तास झालेला आहे, आगीवरती नियंत्रण सुरू आहे। महानगरपालिकेचे आयुक्त देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासन जे आहे हे सुद्धा दाखल झालेले आहेत। मात्र आगीवरती जे आहे नियंत्रण आहे हे बाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या देखील ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत। रस्ते जे आहे पूर्णतः बंद करण्यात आले। स्फोट मात्र या आगीमध्ये होत आहे। जी मालदा जी कंपनी आहे ते जे कॅपॅसिटर जे आहेत ते बनवण्याचं काम सुरू होतं। आता जी इंडोची कंपनी ती केमिकल कंपनी आहे, त्यामुळे आग विझवण्याचा थोडासा प्रयत्न सुरू आहे। आगीवरती मात्र नियंत्रण आल्याचं कल्याण डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दल जे आहे ते सांगण्याचं ते त्याचप्रमाणे सकाळच्या वेळेस जे कर्मचारी होते त्यांना लगेचच बाहेर काढण्यात आले, त्यामुळे कोणतीही आतापर्यंत जीवितहानी झालेली नसल्याचं समजतं। त्यामुळे डोंबिवली जी आहे ही डोंबिवलीत वारंवार स्फोट होत आहेत आणि गेल्या वेळी मंत्रिमंडळामध्ये सुद्धा या
परिसरावरती जे स्फोटक ज्या कंपन्या आहेत त्या हलवण्यात येणार असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपन्यांवर कारवाई केलेली अद्याप दिसत नाही, कारण की वारंवार कंपन्या ज्या आहेत त्यांचे स्फोट होत आहेत. गेल्या महिन्यामध्ये देखील स्फोट झाले, त्यामध्ये अनेक कर्मचारी जे आहेत कामगार ते मृत्युमुखी पडले होते. नक्कीच आतिश या महिनाभरातली ही दुसरी घटना आहे डोंबिवली MIDC मध्ये घडलेली. याच्या आधी देखील एका कंपनीला MIDC मध्ये आग लागली होती, त्याच्यामध्ये देखील अनेक लोक जखमी झाले होते, काहींचा मृत्यू देखील झाला होता. आज पुन्हा एकदा महिनाभरातच ही दुसरी घटना घडलेली आहे. प्रशासन नेमकं याला कोणाला जबाबदार धरतंय आणि ही आग नेमकी कशी काय लागली आहे? आगीचं कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे, कारण की स्फोट जो आहे झालेला आहे. अचानक जे कामगार होते ते काम सुरू होतं, मात्र 10-15 तासाच्या दरम्यान एक स्फोट झाला आणि स्फोटानंतर लगेचच जी कंपनी आहे त्या कंपनीला आग लागलेली आहे. कारण केमिकल जे आहे केमिकल कंपनी आहे आणि बाजूला जी आहे कंपनी ती कंपनीची जी मालदे कंपनी आहे ती इक्विपमेंट जे आहे ते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे ते बनवण्याचं काम करतं. मात्र बाजूला जागोजागची कंपनी असल्यामुळे तिला देखील आग लागलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये आग लागलेली, त्यामध्ये बरे 1 ते 2 किलोमीटरचे लोकांचं घरांचं त्याचबरोबर दुकानांचं नुकसान झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा लगेच 1 महिनासुद्धा उलटला नाही तरी लगेचच ही दुसरी आग लागलेली आहे. त्यामुळे डोंबिवलीमध्ये भीतीचं वातावरण आहे. धन्यवाद आतिश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो डोंबिवली MIDC मधली ही दृश्य आहेत. इंडो अमाइन्स या कंपनीला भीषण आग लागली आहे. तर MIDC फेज 2 मधली ही इंडो अमाइन्स कंपनी आहे, केमिकल कंपनी, जिला आग लागलेली आहे.